संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात आज अरबी समुद्रात 2016 साली जलपूजन झालेल्या स्मारकाची सद्यस्थिती काय हे जाणून घेण्यासाठी पाहणी दौरा करण्यात आलेला आहे। आता आपण पाहतो की ज्या बोटीतून हा पाहणी दौरा पार पडतो आहे त्या बोटीमध्ये मी आहे आणि संभाजीराजे छत्रपती हे सुद्धा पाठच्या स्पीड बोटीमध्ये पाहायला मिळत आहेत। त्यांच्यासोबत स्वराज्य या पक्षाचे त्यांचे काही प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि जवळपास तासाभरापूर्वी सुरू झालेला हा पाहणी दौरा अजून सुद्धा अरबी समुद्रामध्ये आपण पाहतोय। गेटवे ऑफ इंडियापासून हा पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली, मात्र त्यापूर्वी सकाळी 7च्या आधी पुण्यातून ते निघालेले होते आणि पुण्यातून शेकडो कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते मुंबईच्या दिशेने येण्यासाठी। अनेक मोठ्या या सगळ्या कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन ताफा घेऊन मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये त्यांना काही काळ अडवण्यात आलं, काही वेळ चर्चा करण्यात आली, मात्र समुद्रात आम्ही जाऊ देणार नाही अशी भूमिका ही पोलिसांनी सुरुवातीला घेतलेली होती। मात्र बराच वेळ पोलिसांशी चर्चा झाल्यानंतर 5 कार्यकर्ते घेऊन तुम्ही आतमध्ये पाहणी दौऱ्यासाठी जा अशा पद्धतीची सूचना जी आहे ते पोलिसांनी दिलेली होती। मात्र त्यानंतर आता आपण पाहतोय की संभाजीराजे छत्रपती हे 50 कार्यकर्ते घेऊन अरबी समुद्रामध्ये पाहणी दौऱ्यासाठी आलेले होते। या परिमंडळाचे डीसीपी प्रवीण मुंडे यांच्याशी जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा केल्यानंतर या पाहणी दौऱ्याची परवानगी मिळाली आणि 2 बोटी निवडण्यात आल्या। त्या एका बोटीमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 50 कार्यकर्ते तर दुसऱ्या बोटीमध्ये काही माध्यमकर्मी अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आणि त्यानंतर स्पीड बोटीत स्वतः संभाजीराजे आणि काही प्रमुख पदाधिकारी यांच्या नेतृत्वात अरबी समुद्रामध्ये दुर्बिणीच्या माध्यमातून शिवस्मारक कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न मागच्या तासाभरापासून संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचे प्रमुख जे काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते करतायत। 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या शिवस्मारकाचा जलपूजन सोहळा पार पडलेला होता आणि त्यावेळी स्वतः संभाजीराजे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। समुद्राच्या मध्यभागी येऊन हा जलपूजन सोहळा पार पडलेला होता। त्या जलपूजन सोहळ्यासाठी मोठमोठ्या जे गडकिल्ले आहेत शिवाजी महाराजांच्या काळातले तिथली माती सुद्धा मागवण्यात आलेली होती आणि अगदी मोठ्या थाटामाटात हा जलपूजन सोहळा जो आहे तो पार पडलेला होता। मात्र जलपूजन सोहळ्यानंतर जवळपास 8 वर्ष उलटली तरी सुद्धा शिवस्मारकाचं काम का होत नाही हा एक मोठा सवाल आहे। कारण या शिवस्मारकासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या परवानग्या अद्याप मिळत नाहीयेत। शिवाय न्यायालयीन लढा एक मोठ्या स्वरूपाचा निर्माण झालेला आहे, ती कायदेशीर लढाई सरकारच्या वतीनं सुरू आहे। मात्र या सगळ्या गोष्टी सुरू असताना कचाट्यात सापडलेलं शिवस्मारक अद्याप पूर्ण नाही आणि म्हणूनच शिवस्मारक नेमकं कुठे आहे हे शोधण्यासाठी आजचा संभाजीराजे छत्रपती यांचा पाहणी दौरा जो आहे तो अरबी समुद्रामध्ये पार पडलेला आहे। जवळपास तासाभरापूर्वी हे 50 कार्यकर्ते आणि स्वतः संभाजीराजे छत्रपती हे समुद्रामध्ये पाहणी दौऱ्यासाठी निघालेले होते। पोलिसांनी पहिल्यांदा परवानगी नाकारण्याची जी काही तयारी होती ती दाखवली, विनंती सुद्धा केली की आतमध्ये तुम्ही जाऊ नका। मात्र त्यानंतर सुद्धा संभाजीराजे छत्रपती हे आपल्या भूमिकेवरती ठाम होते। पुण्यापासून हा सगळा दौरा निघाल्यानंतर आजचा पाहणी दौरा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पूर्ण करणार अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती आणि आता आपण पाहतोय की हा दौरा हळूहळू पार पडतो आहे। पाठीमागच्या बोटीमध्ये आपण पाहतोय की संभाजीराजे छत्रपती हे स्वतः या पाहणी दौऱ्यासाठी स्पीड बोटच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले होते आणि सुरुवातीला फक्त 5 कार्यकर्ते आणि त्यानंतर 50 कार्यकर्ते घेऊन जाण्याच्या भूमिकेवरती ठाम राहिल्यानंतर पोलिसांनी या पाहणी दौऱ्याला परवानगी दिली। शिवाय 50 कार्यकर्ते घेऊन जाण्यास सुद्धा परवानगी जी आहे ती दिलेली आहे। गेटवे ऑफ इंडियाच्या जवळून या सगळ्या बोटी निघालेल्या होत्या आणि अरबी समुद्रामध्ये दुर्बिणीच्या माध्यमातून संभाजीराजेंनी स्मारक शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र स्मारकाचं कामच अजून सुरू झालेलं नाही आणि त्यामुळे संभाजीराजेंची एक भूमिका ठाम आहे, ती म्हणजे जर स्मारकाचं काम पूर्ण होत नाहीये तर सरकारनं एक ठोस निर्णय घ्यावा आणि स्मारक आम्ही बनवू शकत नाही। त्यामुळे स्मारकासाठी मंजूर झालेला जो कोट्यवधी रुपयांचा निधी आहे तो गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आम्ही देत आहोत। गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत अशा पद्धतीची भूमिका ही संभाजीराजेंनी यांनी घेतलेली आहे। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीवरती स्वराज्य पक्षाला अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर आणि चिन्ह मिळाल्यानंतर या सगळ्या बाबी विचारात घेऊन संभाजीराजेंनी आजचा दौरा हा केलेला आहे। त्यामुळे येत्या काळात या मुद्द्याचा किती त्यांना फायदा होतो किंवा ही भूमिका त्यांना किती फायदेशीर ठरते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण स्मारक शोधण्यासाठी याआधी सुद्धा अनेकदा विचार करण्यात आलेला होता, शिवाय ते प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते, मात्र प्रत्यक्षात समुद्रात जाऊन समुद्राच्या मध्यभागी स्मारक आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय। यासाठी चलो मुंबईला अशा पद्धतीची घोषणा त्यांनी दिलेली होती आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आलेले होते। खरं तर
गर्दी शेकडोंची होती, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आणि खबरदारीचा उपाय म्हणून फक्त मोजक्याच काही कार्यकर्त्यांना बोटीच्या माध्यमातून आतमध्ये येण्याची परवानगी ही पोलिसांनी दिली। त्यासाठी 50 कार्यकर्ते यांची निवड करण्याचे अधिकार हे संभाजीराजेंना देण्यात आलेले होते आणि त्यानुसार 50 कार्यकर्ते आणि संभाजीराजे स्वतः आणि शिवाय काही माध्यमकर्मी अशा लोकांच्या उपस्थितीमध्ये हा दौरा जो आहे तो समुद्राच्या मध्यभागी आज पार पडलेला आहे। खरं तर आतमध्ये येत असताना लाईफ जॅकेट सगळ्यांनी घालणं बंधनकारक असेल अशा पद्धतीचा जो काही नियम आहे तो सुद्धा लागू करण्यात आलेला होता आणि प्रत्येकाच्या अंगावरती लाईफ जॅकेट जे आहे ते पाहायला मिळत आहे। त्यामुळे 2003 पासून ज्या स्मारकाची चर्चा वारंवार होत आली किंवा 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ज्या स्मारकाचं जलपूजन झालं ते स्मारक आता कुठे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्यासाठी संभाजीराजे स्वतः समुद्रामध्ये आले, मात्र अद्याप ते काम सुरू झालेलं नाही आणि त्यामुळे येत्या काळात या स्मारकाचं नेमकं काय होणार, कायदेशीर लढा जो निर्माण झालेला आहे किंवा ज्या काही परवानग्या कचाट्यामध्ये सापडलेल्या आहेत त्यांचं काय होणार, असे अनेक मुद्दे आहेत। आज या मोहिमेची सुरुवात संभाजीराजे यांनी केलेली आहे, त्यामुळे येत्या काळात त्याचा किती फायदा त्यांना होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र विधानसभेच्या तोंडावरती संभाजीराजे छत्रपती यांनी हे उचललेलं पाऊल हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे गेटवे ऑफ इंडियापासून या पाहणी दौऱ्याची सुरुवात झाल्यानंतर जवळपास तासाभराचं अंतर समुद्रामध्ये घालवल्यानंतर दुर्बिणीच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती यांनी आजचा हा पाहणी दौरा केलेला आहे आणि पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू झाला आहे। त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरती त्यांनी घेतलेली ही भूमिका येत्या काळात त्यांना किती फायदेशीर ठरते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रे सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।